शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी जे आपल्यासोबत आहे, जी तुम्ही आरोप केलेला आहे तुमच्याच पक्षातील नेत्यांवर, काय प्रकरण आहे? काल निवडणूकमध्ये 2025 निवडणूक महानगरपालिका लागलेली आहे आणि पक्षाकडून श्री विजय कदम उपनेते इथे एबी फॉर्म मातोश्रीच्या निर्देशनावर एबी फॉर्म वाटप करण्यासाठी आले होते आणि त्यांनी बघितलं त्यावेळी महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, संपर्क प्रमुख सतीशजी हरडे यांच्यासोबत यांच्या संगमतीने ते एबी फॉर्म वाटायला सुरू. जशी आमची अलायन्स तुटली असं आम्हाला माहीत पडलं तर आम्ही एबी फॉर्म देत होतो. मी ओपन प्रवर्गमध्ये येतो. मातोश्रीवरून अनिल देसाई साहेब, माननीय अनिल देसाई साहेब यांनी आदेशित केलं होतं की ओपन प्रवर्गमध्ये नितीन तिवारी यांना एबी फॉर्म देण्यात यावे. किशोर कुमेरिया हे महानगर प्रमुख असून, आमचे जिल्हा प्रमुख असून, मागच्या इलेक्शन यांनी मागची निवडणूक ओबीसी प्रवर्गामध्ये लढली होती, त्याची मागची पण निवडणूक त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये लढली होती. तर त्यांना ओबीसीमध्ये, मला ओपन कॅटेगरीमध्ये आणि महिलामध्ये आमचे मंगला गौरे ऑलरेडी एक्झिस्टिंग नगरचे त्यांनी देण्यात ठरवले होते. मी जेव्हा मला 1:30 वाजता 12 वाजता हे एकाएक किशोर कुमेरिया निघाले, आम्हाला काही माहीत नाही. विजय कदम पण परेशान होते आणि जेव्हा मला 1:30 वाजता एबी फॉर्म देण्यात आला पक्षाकडून ओपन खुल्या प्रवर्गामध्ये, कारण की मी खुल्या प्रवर्गाशिवाय जाऊ शकत नाही. मी जेव्हा सेंटरवर गेलो आणि मी आपला एबी फॉर्म सबमिट करत होतो तर मला माहीत पडलं की ऑलरेडी महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी 1 तासा अगोदर ओपन प्रवर्गापासून एबी फॉर्म सबमिट केलेला आहे. म्हणजे एकच पक्षामधून किशोर कुमेरिया हे महानगर प्रमुख जिम्मेदार व्यक्ती त्यांनी ओपन प्रवर्गामध्ये टाकला आणि मला पक्षानं दिलेला फॉर्म. आणि जेव्हा मी विजय कदम साहेब यांना विचारलं, आदरणीय विजय कदम साहेब असा, तर ते म्हणतात की मी किशोर कुमेरियाला एबी फॉर्म दिला नाही. प्रश्न उठतो का किशोर कुमेरिया यांनी एबी फॉर्म चोरला का? कारण की विजय कदम साहेब म्हणते मी दिलं नाही एबी फॉर्म. तर एबी फॉर्म कुठून आला किशोर कुमेरियाला? आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव साहेबांना, आदरणीय आदित्य साहेबांना, विनायक राऊत साहेबांना, संजय राऊत साहेबांना आणि मी याची लिखित कंप्लेंट केलेली आहे आणि चौकशी करावी. आणि लोकांवर हे ज्यांनी पक्षपात केलं, विश्वासघात केला पक्षासोबत, जरी आमच्या विरोधी पक्ष असला भारतीय जनता पार्टी, तर त्याला लाभ पोहोचवण्याकरता किशोर कुमेरिया यांनी केलं का? त्यांचे जे संगमत पिंटू झलके होते ते आता ओबीसीमध्ये गेले, तर त्यांना अभय प्रदान करण्यासाठी ते ओपनमध्ये आले का? हा सगळा प्रश्नचिन्ह आहे. पक्षासोबत घात झाला, शिवसैनिकासोबत घात झाला. माझ्यापेक्षा उद्धव साहेबाला जेव्हा वेळेची गरज होती तेव्हा त्यांच्यासोबत घात किशोर कुमेरियाने केला असा माझा आरोप आहे. आता तुमची काय भूमिका असणार? तुमचा अर्ज तुम्ही भरलेला आहे? मी शिवसैनिक आहे, मी उद्धव साहेबांच्या शिवसैनिक आहे. मी निवडणूक लढणार आणि मी हाच दुपट्टा घालून निवडणूक लढणार. मी साहेबांसाठी मरायला तयार आहो आणि उद्धव साहेबांकरिता प्राण द्यायला तयार आहो. मी निवडणूक लढणार आणि लढणार. कुठल्या प्रवर्ग मग अपक्ष होईल जर तुम्ही नंतर एबी फॉर्म सबमिट केला असेल तर? जर अपक्ष होईल तरी बाळासाहेबांच्या शिवसैनिक, उद्धव साहेबांच्या शिवसैनिक बनून मी लढील आणि ह्या मातला मत मी आपल्या पक्षांकडे ठेवला आहे आणि पक्षांना माझ्यासाठी ऑलरेडी सांगितलं आहे खुला प्रवर्गामध्ये नितीन तिवारी लढेल आणि मी पक्षाचे आदेश पालन करेन. ती पक्षविरोधी कारवाई होईल, विरोधी कारवाई झाल्यावर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते. पक्षविरोधी कारवाई ही किशोर कुमेरियाने केली आहे. मी निवडणूक लढणार एवढा माझा ठाम आहे आणि पक्षांना माझ्यासोबत संगमत आहे. पक्षांना मला आदेश दिला आहे, मी निवडणूक लढणार. संपर्क प्रमुखांची काही चर्चा झाली? संपर्क प्रमुखसोबत चर्चा. खूप आश्चर्य आहे नागपूरमध्ये की संपर्क प्रमुखाला माहीतच नाही की नेहरू नगर झोनमध्ये किती फॉर्म टाकले आहे. काल खूप सारे मीडियावाले पण त्यांना संपर्क करत होते, त्यांना माहीतच नाही की कोणता ओपन प्रवर्गमध्ये मी, किशोर कुमेरिया ओपनमध्ये, फक्त मंगला गौरे. आता ओबीसीमध्ये कोण? जिथे किशोर कुमेरिया लढणार होते त्याच्यामध्ये कोणाला टाकला आहे? एक दुसरी महिला होती, त्याची जिम्मेदारी कोणाची आहे? म्हणजे घात केला आहे. संपर्क प्रमुखाला काही माहीत नाही, शून्य आहेत. मग त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.